5 जुलै 2024 ब्रिटनमधून आलेल्या एका बातमीने साऱ्या भारताचं लक्ष वेधलं। झालं होतं असं की ब्रिटनच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी आपला पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच ब्रिटनमध्ये निवडणूक घेतली। या निवडणुकीत ऋषी सुनक यांच्या नेतृत्वातील कन्झर्वेटिव्ह पार्टीचा पराभव झाला। कीर स्टारमर यांच्या नेतृत्वात लेबर पार्टीने 400 पार हे ध्येय ब्रिटनमध्ये खरं करून दाखवलं। पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की या लेबर पार्टीचं आपल्या भारतातील स्वातंत्र्य लढा आणि आपल्या भारताला मिळालेलं स्वातंत्र्य या गोष्टींशी फार जवळचं कनेक्शन आहे। काय आहे हे कनेक्शन जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। भारतीय स्वातंत्र्य लढा सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं श्रेय लोकमान्य टिळक यांना जातं। म्हणूनच आपण त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हणतो। त्यासोबतच आपल्या स्वातंत्र्य लढ्याला थेट ब्रिटनमधूनच समर्थन मिळावं यासाठी लोकमान्य टिळक यांनी एक फार मोठी योजना आखली होती। हे फार कमी जणांना माहित असेल। 1918 साली इंडियन होम रूल लीगचे अध्यक्ष म्हणून लोकमान्य टिळक इंग्लंडला गेले होते। यावेळी ब्रिटनमध्ये लेबर पार्टीचं महत्त्व वाढत होतं हे लोकमान्य टिळक यांच्या लक्षात आलं। या लेबर पार्टीला बळकटी देण्याच्या टिळक यांनी आखलेल्या योजनेला बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी समर्थन दिलं। लेबर पार्टीच्या प्रचारासाठी तब्बल 20,000 पाउंडचा निधी सयाजीराव गायकवाड यांच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांनी लेबर पार्टीला मिळवून दिला। पुढे या निधीचा योग्य वापर करत लेबर पार्टीने आपली मुळं मजबूत केली। लोकमान्य टिळक यांचे 1920 साली निधन झालं आणि सयाजीराव गायकवाड हे 1939 साली हे जग सोडून गेले। मात्र त्यांनी दिलेल्या या निधीमुळे ही पार्टी ब्रिटनमधील शक्तिशाली पार्टी म्हणून उदयास येत होती। दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा 1945 साली निवडणुका झाल्या तेव्हा ब्रिटनमध्ये 2 प्रमुख राजकीय पक्ष होते। पहिली होती लेबर पार्टी। या पार्टीने महत्त्वाकांक्षी सामाजिक सुधारणा कार्यक्रम जनतेसमोर ठेवला होता। या लेबर पार्टीच्या 1945च्या जाहीरनाम्यात भारताला स्वशासनाची संधी देण्याचा स्पष्ट उल्लेख होता। पण त्याच वेळी या निवडणुकीतली दुसरी पार्टी होती कन्झर्वेटिव्ह पार्टी। या पार्टीचे प्रमुख असणारे विन्स्टन चर्चिल यांचा दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटनच्या विजयात सिंहाचा वाटा होता। या कन्झर्वेटिव्ह पार्टीच्या जाहीरनाम्यात असं म्हटलं होतं की भारतीय सैन्याने दुसऱ्या महायुद्धात जे शौर्य दाखवलं त्यानंतर भारताला सार्वभौमत्व देण्याची त्यांची मागणी दुर्लक्षित केली जाऊ शकत नाही। विन्स्टन चर्चिल हे स्वतः भारताला स्वातंत्र्य देण्याच्या कट्टर विरोधात होते। पण सुदैवाने 1945च्या निवडणुकीत लेबर पार्टी विजयी झाली आणि क्लेमेंट ॲटली ब्रिटनचे पंतप्रधान झाले आणि या ॲटली सरकारने आपल्या जाहीरनाम्यानुसार भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दिशेने पावले उचलली। सप्टेंबर 1945 रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हल यांनी एका जाहीर कार्यक्रमात ॲटली सरकारचे भारताविषयीचे धोरण जाहीर केले। 1930 पासून भारतीयांनी संविधान समिती स्थापन करण्याची मागणी केली होती। ही मागणी मान्य करण्यात आली होती। भारतातील ब्रिटिश गव्हर्नमेंटने पहिल्यांदाच भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याची जाहीर घोषणा केली। लोकमान्य टिळक यांची पूर्ण स्वराज्याची मागणी प्रत्यक्षात उतरवून लेबर पार्टी 20,000 पाउंड्सची परतफेड करणार असं इंग्लंडमध्ये बोललं जाऊ लागलं। याबाबत भारतातील काँग्रेस आणि मुस्लिम लीग या 2 प्रमुख राजकीय संघटनांसोबत ॲटली सरकारने चर्चा केली। 1946 साली ॲटली सरकार भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्यासाठी एक ॲक्ट बनवण्याच्या दिशेने पावलं उचलू लागला। हा ॲक्ट होता इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 अर्थात भारतीय स्वतंत्रता अधिनियम 1947। 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश संसदेत हा ॲक्ट शाही मंजुरीसह पारित झाला आणि भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झालं। ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी 20 फेब्रुवारी 1947 रोजी लंडन मधील हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये घोषणा केली की ब्रिटिश सरकार 30 जून 1948 ला भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देईल। त्यानंतर सत्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल। अखेर 15 ऑगस्ट 1947 हा दिवस उजाडला। लाखो अनामवीरांच्या बलिदानातून भारत स्वतंत्र झाला हे कधीही नाकारता येणार नाही। परंतु लेबर पार्टीमुळे आणि लेबर पार्टीला बळकटी देण्याच्या लोकमान्य टिळक यांच्या योजनेमुळे हा दिवस लवकर आला हे मान्य करावंच लागेल। अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।